वर नको वळू रे माझ्या डबल पुढे पुढे ये उभ्या करा आता बघानी लावा काय काय गेला रापणीच्या पाठीमागे जाळी मारली जातात, जशी येण किंवा तियानी लावली जातात आणि मग त्या रापणीतून सुटलेले मासे या येंडीमध्ये किंवा तियाण्यामध्ये मिळतात. काढू काही सगळे काय करता तुम्ही काल संध्याकाळी लावलेली रापण आता सकाळी जवळजवळ 4:30 वाजल्यापासून खेचूक सुरुवात झाली आणि आता ती किनाऱ्यावर येलेली असतात. आणि हे सगळे मासे, एवढे सगळे मासे मिळाले, त्याच्यात बांगडे, कारली, खेकडे म्हणजे समुद्री कुर्ले म्हणतो आम्ही ते का ते, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे मासे, जेलीफिश, असे
बांगडे, जाय बांगडे असे सगळे मासे आता सध्या आपल्याला या जाळ्यात बघूक मिळतात. तर हे सगळ्यांची शॉर्टिंग करून मग ते बाजारामध्ये विक्रीसाठी नेले जातात. आपण किनाऱ्यावरती इल्यावर रापणीत जे जाळ्यात अडकलेले मासे असतात ते नेहमी काढूचे लागतात ना, तर मग जर ते जाळ्यात राहिले तर मग भरा रे भरा माशी याचा त्यात सगळं तारणे बिरले सगळा मिक्स पुरले मेंगे टाकू नको. हा मासे कोण टाकले बरं बघा बो परत पाठी टाकली बघायचं पुरले कोणी टाकले माशाची झाली. टकली काढू कत नको कुठे टाकली वगैरे शिकायची घंटी मग खाय कुत्रे वरतात मग सांगते का काय तो राफ्टिंग मिळालेल्या माशांमधून काही मासे वेगळे काढले जातात, बांगडे वेगळे काढले जातात, तारली वेगळी काढली जातात, कुर्ले वेगळे काढले जातात. आता या ठिकाणी निवडून मासे, या जाळ्यातले मासे निवडून मग ते असे वरती आणून शॉर्टिंग केले जातात. मी काय पुढे उडू नको पुढे उडू नको. इतिहास आहे म्हणजे कोणालाही काही बोललं जात नाही, कोणी रापणीतला मासा काढून सरळ पिशवीत भरून घेऊन जातो. अशी ही वायरीच्या मेस्त बंधूंची रापण अगदी प्रख्यात आहे. म्हणजे या रापणीचे बरेचसे आर्टिकल्स पेपरमध्ये सुद्धा आले होते किंवा न्यूज चॅनलवरती सुद्धा दाखवले गेले होते की या रापणीवर आलेला कोणताही माणूस मासे घेतल्याशिवाय जात नाही, म्हणजे रिकाम्या हाताने जाणार नाही. आणि हे दोन मालक आहेत.
आता बरे लागतं गरमाची ते पाचच्या बाजून राहू कुठे टाकतो ते पण किनाऱ्याला आल्यापासून मी बघतोय मजा, म्हणजे माणूस ब्रश करत करत समुद्र किनारी यावा आणि पिशवीभर मासे घेऊन जावेत असं या रापणीचं थोडंसा संदीप मेस्त आणि सुरेंद्र मेस्त हे जास्त कोणाला काय बोलत नाहीत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं काय देव देणार आहे ना, आपण दिलं तर देव आपल्याला देईल या भावनेने हे दोन्ही भाऊ जास्त कोणाला काय बोलत नाहीत. बरेचसे लोक त्याचा चांगलाच फायदा उचलतात. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की ही रापण लुटीची रापण आहे की काय, म्हणजे फक्त लुटण्यासाठी लोक येतात की काय रापणीवरती, असा कधी कधी भास होतो. पण जे काही आहे ते त्या मालक दोन्ही बंधूंचं असं म्हणणं आहे, लोक आपल्या रापणीवरचे मासे घेऊन जातात, देव आम्हाला देईल. अशी ही सुंदर रापण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. अशी शॉर्टिंग केली गेली आणि ती वेगळी काढून मग त्या मालवणच्या लिलाव बाजारात नेली जाते. जाळी करती हे मासे बरोबर टाकले पण कुर्ले बघा तारी तारी मासे ह्या जाळीत होता, मी कुर्ले जाळी करून येते. हे बघा निस्त्याकासाठी आलेले मासे लोक, म्हणजे काही लोक पिशवी घेऊन येतात, मस्तपैकी भरतात पिशव्या आणि मग हेच मासे बाजारात नेऊन विकतात. पिशवी भरली त्यांची. असा हा की रापण बघा सगळ्यांच्या हातात पिशव्या आहेत आणि सगळे पिशव्या भरून मासे घेऊन जातात. मारला करा खायचा जाळीने मासवत टाकणार नाही, जागा निसते अडकवून धरला. हे काय हरग्यात ते मासे घेऊन जा